आपण ऐकत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला ढाग भाग 28. संग्राम आत्ताच बेडवरून उठून गॅलरीमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलत होता. अंगावर शर्ट चढवला होता पण बटन लावले नव्हते. परवा सगळे या, आपण पार्टीबरोबर एंटरटेनमेंटसुद्धा आहे. संग्राम कोणाशी तरी फोनवर बोलत होता. या रे, आपण 10-12 जण मिळून मस्त एन्जॉय करू. आज काय रणजित येऊन गेला. असं बोलून तो मोठमोठ्याने हसू लागला. त्याने नुकताच फोन ठेवला आणि मागे वळला तर धाडकन कुठली तरी वस्तू त्याच्या डोक्यावर आदळली आणि कानातून एक सुन्न आवाज आला. मेंदूतून भयानक झिंझिण्या येत होत्या. समोर एका मुलीची पुसटशी आकृती दिसत होती. तो त्या अवस्थेतसुद्धा रागाने तिला मारण्यासाठी तिच्याजवळ चालत गेला. तसं ती मागे सरकली. या क्षणी तिला त्याच्या हातात यायचं नव्हतं, कारण आज काळ त्याचा आणि वेळ फक्त आणि फक्त तिचीच असणार होती. आज तिला कमजोर पडून चालणार नव्हतं. तो तिला पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या डोक्याने काम करायचं बंद केलं होतं. तिला पकडण्याच्या नादात तो गॅलरीच्या दारात अडकून रूममध्ये पालथा पडला आणि त्याच क्षणी ती पाय ठेवून त्याच्या मानेवर आपला पाय घट्ट दाबला, जेणेकरून तो उठू नये. सध्या तरी तिचा अवतार एका राक्षसाचा वध करणाऱ्या देवीपेक्षा कमी वाटत नव्हता. डोळे रागाने लाल झाले होते, केस विस्कटलेले होते, तोंडातून रक्त येत होतं, गालावर चापट मारल्याचा वण दिसत होता. यावेळी तिचं रूप अतिशय भीतीदायक वाटत होतं. हाच तो क्षण होता जेव्हा महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेची स्थापना होत होती आणि तिला वंदन करण्यासाठी स्तोत्र लावलेलं होतं. ते स्तोत्र सध्या तरी तिच्या आणि त्या राक्षसाच्या कानावर ऐकू येत होतं. ते म्हणतात ना, जेव्हा एखादी स्त्री बदला घेण्यासाठी आक्रोश करून उठते, तेव्हा राक्षससुद्धा गारडतात. आज तशीच वेळ होती. आकाशात संपूर्ण अंधार पसरला होता आणि त्याला अजून भीतीदायक रूप देण्यासाठी तो चंद्र आपला प्रकाश खोटी सावली निर्माण करण्यासाठी धर्तीवर उधळत होता. तोच चंदेरी प्रकाश दारातून तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि तिने केलेल्या कृत्याबद्दल तिचा आपल्याकडे असलेल्या चांदीतून राज्याभिषेक करत होता. कदाचित तिच्या त्या हिंसेतून झालेल्या चेहऱ्यावरच्या जखमा आपल्या प्रकाशाने कमी करण्याचा प्रयत्न करत असावा तो. कदाचित तिला झालेल्या घाणेरड्या स्पर्शाला धुवून काढण्याचा प्रयत्न करत असावा तो. तो चंद्र प्रेमाचा साक्षीदार आहे की नाही नक्की माहीतच नाही, पण तो अशा कित्येक मुलींच्या यातनेचा साक्षीदार आहे. त्याने कित्येक जणींना रडताना ओरडताना बघितलं आहे, कित्येक पाशवी कृत्ये होताना बघितलं आहे. पण आज तो न्याय बघत होता. आज असा न्याय जो त्याला रात्रीच्या वेळी कधीच बघता आला नव्हता. तो न्याय बघण्याचं सत्कर्म तर फक्त सूर्याच्याच वाट्याला यायचं. भलेही तो 10-12 वर्षानंतर का असेना, पण यायचं तरी. आणि चंद्राच्या मात्र वाट्याला ही अशी भयानक दृश्ये यायची. पण आज त्या चंद्राला खरी थंडक भेटली होती जेव्हा त्याने स्वतःच्या डोळ्यांनी हा वध बघितला. तिने अजून एकदा त्याच्या पालथ्या पडलेल्या डोक्यावर सळ मारली आणि त्याचा तडफडणारा आत्मा तिथे शांत झाला. हळूहळू त्याच्या डोक्यातलं रक्त त्या व्हाईट स्टाईलवर वाहू लागलं. तिने केलेल्या कर्माचा तिला काही पश्चाताप नव्हता. तिची आई दरवाजा उघडून आत आली. त्यांनी आपल्या पायात आणि हातात ग्लोव्ज घातले होते. चेहरासुद्धा बांधला होता. तिच्यासाठी आणलेले ग्लोव्ज तिने हातात घातले. चेहरा आणि आपलं बाकीचं शरीर व्यवस्थित झाकून घेतलं, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. जाताना तिने एकदा त्याच्याकडे तुच्छ नजरेने बघितलं आणि तिथून निघून गेली. खेळ त्यांनी चालू केला होता, पण चालू तिला ठेवायला लागणार होता.
आणि तो कधीपर्यंत संपेल याची शाश्वती तिलासुद्धा देता येणारी नव्हती. तिने सगळा भूतकाळ त्यांच्यासमोर आहे तसा मांडला. या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी होतं. पण आज तिच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबसुद्धा नव्हता. आज तिला ना मरणाची भीती वाटत होती, ना काही गमवायची. जे काही होईल त्याची पर्वा नव्हती तिला, कारण ती खूप मोठं धैर्य करून स्वतःची व्यथा आणि स्वतःवर झालेल्या अन्यायाबद्दल बोलली. त्यासोबत तिला स्वतःमधल्या एका अदृश्य शक्तीची जाणीव झाली. कसं असतं, जेव्हा आपण आपले दुःख आणि त्रास मनात ठेवतो तेव्हा ते अजूनच वाढतं आणि घुसमट होऊ लागते. पण तेच जर आपण इतरांसोबत शेअर केलं तर ते थोडं का होईना नाहीसं होतं आणि आपल्यामध्ये कोणत्याही गोष्टीसाठी लढण्याची हिंमत येते. तिला आज आपल्या डोक्यावरचा भार हलका झाल्यासारखं वाटत होतं. त्यासोबत जो आपण केलेला खून हा गुन्हा नसून तिने स्वतःसाठी निवडलेला न्यायाचा मार्ग होता असं जाणवत होतं. तिला ऐकणारे काय विचार करत असतील याची पर्वा नव्हती, कारण तिला स्वतःच्या धैर्याची कथा स्वतःकडूनच ऐकताना स्वतःवर गर्व वाटत होता. मी जे काही केलं ते स्वतःसाठी केलं, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टसाठी केलं. रागामध्ये मी हे पाऊल उचललं नव्हतं. मी विचार करून आणि प्लॅनिंग करून हे पाऊल उचललं होतं. तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती तुम्ही देऊ शकता, ती शिवमकडे बघत म्हणाली. तिच्या या वाक्यावर त्याला काय बोलावं हे सुचलं नाही, म्हणून तो शांतच बसला. त्या दुसऱ्या नालायक माणसाला सुद्धा फाशी दिली पाहिजे. त्याला सुद्धा जिवंत राहण्याचा अधिकार नाहीये, विराट दाटवट खात म्हणाला. तू ही केस पुन्हा कोर्टामध्ये न्यायचा विचार करत आहेस का? विराटने बाल्कनीमध्ये उभ्या राहिलेल्या त्याला विचारलं. मान्य आहे की तिच्यासोबत जे झालं ते खूप वाईट झालं, पण ही गोष्ट क्राईमची आहे. खून केला आहे तिने. आपण हे लपवून ठेवणं म्हणजे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. शिवम त्याला काहीतरी समजावत म्हणाला. दिस इज बिंग टू मच नाव. तिच्यावर रेप करून बाय चान्स तिला मारून टाकलं असतं तेव्हाच समाधान झालं असतं का तुझं? विराटने तिला रागाने विचारलं. विराट, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. आय एम बिंग प्रॅक्टिकल, नॉट इनसेन्सिटिव्ह. शिवम त्याला समजावत म्हणाला. इफ यू आर नॉट इनसेन्सिटिव्ह देन व्हाय यू आर टॉकिंग लाईक धिस? तू एका बाजूनेच का विचार करत आहेस? विराटने त्याला विचारलं. आय एम थिंकिंग फ्रॉम ऑल साइड्स. व्हाय यू कांट अंडरस्टँड की हे प्रकरण कितीही लपवून ठेवायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते बाहेर पडणारच आहे, कारण ही केस साध्यासुध्या व्यक्तीची नाही आहे. सगळ्या गोष्टी रिव्हील झाल्या तर आपण सगळेच अडकू. गोष्टी जितक्या सोप्या वाटतात तितक्या नाही आहेत, तो विराटला समजावत म्हणाला. मग काय करायचं आपण? ही केस पुन्हा कोर्टात न्यायची आणि तिने केलेल्या खुनाची शिक्षा द्यायची का तिला? तिच्यासोबत जे झालं ते लोकांसमोर रिव्हील करायचं आणि नंतर त्यांचे घाणेरडे शब्द ऐकायचे का आम्ही? विराटने त्याला रागात विचारलं. हे बघ, मी मान्य करतो की तिने यामध्ये सगळ्यात जास्त सफर केला आहे. मी अशा खूप केसेस बघितल्या आहेत, पण या गोष्टीसाठी खून करण्याला मी समर्थन नाही देऊ शकत. दुसरेसुद्धा बरेच ऑप्शन होते. हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस, पण समोरच्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी आपण आपले हात घाण का करून घ्यायचे असं वाटतं मला. कदाचित तिने जे केलं होतं ते तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बरोबरच आहे, पण या गोष्टीसाठी तिला आयुष्यभर किंमत मोजावी लागते. शिवम सगळीकडून विचार करत म्हणाला. तुझी मानसिक स्थिती नीट आहे ना? नाही म्हणजे आपण कुठल्या विषयावर काय बोलत आहोत हे समजत आहे ना तुला? विराटने त्याला उपहासाने प्रश्न विचारला. तू महिन्यातले 5 दिवस ब्लीड करून जिवंत राहू शकतोस का? कधी कोणी पूर्ण तुझ्या शरीराला ओरबडलेलं आहे का? नाही ना? मग तुला कसं समजणार ज्या मुलींवर अशी वेळ येते त्या किती सफर करत असतील? तुला फक्त जिओग्राफिकल, हिस्ट्री, एथिक्स अँड मॉरॅलिटी अँड सो ऑन याबद्दलच नॉलेज आहे, बट यू हॅव नो नॉलेज ऑफ ह्युमॅनिटी अँड इमोशन्स. विराट त्याला म्हणाला. हे बघ,
काही प्रोफेशन असे असतात ज्यामध्ये सर्वात आधी फॅक्टचा विचार करावा लागतो आणि मी तेच करतोय. मला सुद्धा तिला उगाच त्रास द्यायचा नाहीये. तिला प्रोटेक्ट करताना सुद्धा सर्वात आधी मला काही रिअलिस्टिक गोष्टींचा आणि मोरॅलिटीचा विचार करावाच लागेल. तो मोठा श्वास घेत म्हणाला, हे बघ, मी रेप करणाऱ्या व्यक्तीला समर्थन देणाऱ्यातला नीच माणूस नाहीये. इव्हन माझंसुद्धा असंच मत आहे की अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नाहीये. पण आपण जगापासून लपवून आणि अशा व्यक्तीकडून बदला घेऊन काहीच साध्य करू शकत नाही. शिवम काहीतरी पुन्हा विचार करत म्हणाला, मग आपण कोर्टात जाऊया, तिथे तिला न्याय मागूया. म्हणजे न्याय भेटायला 10 वर्षे जातील आणि तोपर्यंत ती कोर्टातल्या प्रश्नांना आणि मेंटल हॅरेसमेंटने दररोज थोडी थोडी मरून जाईल. विराट फ्रस्ट्रेट होत म्हणाला, सिरियसली विराट, तुला असं वाटतं का मला इथली सिस्टीम माहीत नाही? अशा कितीतरी गुन्हेगारांना मी बघितलं आहे जे जेलमधून आरामात सुटले आहेत. त्यांना कोर्टात क्लीन चिट भेटलेली आहे आणि या सगळ्यात एक इनोसंट व्यक्तीला जास्त सफर करावं लागतं. शिवम विराटला म्हणाला, कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे पुढचे भाग वाचण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा.